लक्षवेधी क्रमांक 7 मनीषा कायंदे या अगोदर बोलले असते तर आपला मी काहीच विषय बोललो नाही फक्त लक्षवेधी क्रमांक 7 हा सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय, खरं तर एक मिनिट प्लीज. आता सभापती महोदय, हा बोला. हॉकीच्या संबंधात ही लक्षवेधी आहे. भारताने एक अत्यंत उत्तम हॉकीपटू मेजर ध्यानचंद असे खेळाडू आपल्याकडे जन्माला आले आहेत आणि फार मोठे जगप्रसिद्ध हॉकी खेळाडू ते झालेले आहेत. आता यामध्ये विषय असा आहे, खरं तर ही लक्षवेधी मी विधी आणि न्याय विभागाला सबमिट केली होती. त्यांच्याकडनं उत्तर अपेक्षित होतं, परंतु मंत्री समोर नाही आहेत कोणी. खरं तर मुख्यमंत्र्यांकडनं हे मला उत्तर हवं होतं, परंतु हा विषय स्पोर्ट्स डिपार्टमेंटशी पण संबंधित आहे, तर ते संबंधित मंत्री आहेत. तुम्ही थेट प्रश्न विचारता, कोकाटे साहेब उत्तर देतील, काही अडचण नाही. खरं तर या विषयामध्ये दोन भाग आहेत. पहिला भाग म्हणजे एकतर विदर्भ हॉकी असोसिएशन ही 1960 ला रजिस्टर झालेली आहे आणि हॉकी महाराष्ट्र ही 2015 ला रजिस्टर झालेली संघटना आहे. त्यानंतर ऑल इंडिया हॉकी असोसिएशनच्या निर्णयाप्रमाणे एकाच संघटनेला एक राज्य एक संघटना, त्यामुळे हॉकी महाराष्ट्राला मान्यता मिळाली आणि जी जुनी संघटना होती त्यांना मिळाली नाही. आता ही हॉकी महाराष्ट्र ही जी संघटना आहे ती सहाय्यक संस्था निबंधक रायगड अलिबाग येथे रजिस्टर झाली आहे. आता या संघटनेने घोळ केला आहे, म्हणजे फ्रॉड केला आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यांची वेबसाईटवरील जी घटना आहे ती वेगळी आहे. त्याच्यामध्ये पदाधिकारी जे आहेत ते 2, 3, 4 पदाधिकारी आहेत आणि जी अलिबागला जिकडून मला ही प्राप्त झाली आहे प्रत त्या संघटनेची घटना, तर ती वेगळी आहे. त्यामुळे 2 घटना या संघटनेच्या आहेत. आता खरी कोणची आणि खोटी कोणची, आणि खोट्या यादीप्रमाणे यांनी वारंवार इलेक्शन घेतल्या आणि खरं तर ही विदर्भ हॉकी असोसिएशन ज्यांच्या बाजूने मी लक्षवेधी मांडते, तर हे 22 जिल्ह्यांमध्ये त्यांचे संलग्नता आहे आणि अनेक खेळाडू त्यांनी तयार केलेले आहेत. आत्ता परिस्थिती अशी आहे, 2 गोष्टी वेगळ्या आहेत. ही जी विदर्भ हॉकी असोसिएशन आहे यांच्याकडे जे खेळाडू आहेत, जे संलग्न संघटना आहेत त्यांच्या 22 जिल्ह्यांमध्ये, त्यांच्या खेळाडूंना जे 5 मार्क मिळायला पाहिजे आणि जो त्यांच्या एक्सपर्टीजच्या किंवा ते सर्टिफिकेट्स किंवा चॅम्पियनशिप जे जिंकतात, तर त्या आधारे त्यांना जे बेनिफिट्स मिळायला पाहिजे मार्क्समध्ये किंवा नोकऱ्यांसाठी, ते त्यांना मिळत नाही. त्यामुळे विदर्भातील 22 जिल्ह्याच्या खेळाडूंवर अन्याय होतोय. आणि दुसरा भाग जो आहे की एकाच संघटनेने 2 नॉर्म्स म्हणजे 2 घटना प्रसिद्ध केल्या आहेत. एक वेबसाईटवर वेगळी आहे आणि एक प्रत्यक्षात वेगळी आहे आणि त्या खोट्या नॉर्म्सच्या आधारित हे लोक वारंवार इलेक्शन घेत आहेत आणि अन्याय विदर्भ हॉकी असोसिएशन यांच्यावर झालेला आहे. त्यामुळे माझे 2 प्रश्न आहेत. एक तर ही जी संघटना आहे हॉकी महाराष्ट्र यांची हे ज्यांनी डबल वेगवेगळ्या नॉर्म्सद्वारे केले आहेत, यांची मान्यता रद्द केली पाहिजे, यांची चौकशी लावली पाहिजे, यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. चॅरिटी कमिशनरकडे हे आपण डायरेक्ट करणार का? दुसरा मुद्दा, जे विदर्भ हॉकी असोसिएशन आहे, तर यांच्या मुलांवर, या खेळाडूंवर जो अन्याय होतोय 2018 पासून त्यांच्यावर अन्याय होतोय, त्यांना यांनी बेदखल करून टाकलेलं आहे. त्या मुलांचे जे सर्टिफिकेट्स आहे ज्याच्यातून त्यांना बेनिफिट मिळायला पाहिजे मार्क्सच्या द्वारे नोकरीच्या बाबतीत, तर ते त्यांना म्हणजे याचा निर्णय होईपर्यंत, तर तोपर्यंत यांना तुम्ही त्या खेळाडूंना त्याचा बेनिफिट देणार का? असे 2 प्रश्न आहेत.